तर नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर तुम्ही दूध व्यवसाय करत असाल आणि जर तुमचा संपूर्ण गोठा जर विकतच्या वैरणीवरती अवलंबून असेल आणि तुमच्या गोठ्यावरती जर समजा 15 लिटरची जी गाय असेल, 15 लिटर दूध देणारी गाय, तर ती तुम्हाला परवडते की नाही, तर त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण टोटल खाद्यावरचा खर्च, मिनरलवरचा खर्च आणि चाऱ्यावरचा खर्च. तर पहिल्यांदा आपण चाऱ्यावरचा जो खर्च होणार आहे, तर आता आपण बघायला गेलं तर कमीत कमी 30 किलो प्रत्येक गायसाठी आपण चारा देतो. तर आता सध्या मार्केट प्रमाण जर बघायला गेलं तर 6 रुपये पर किलो प्रमाण आपल्याला चारा भेटून जातो. तर 30 किलोचे टोटल 180 रुपये होणार आहेत. त्यानंतर खाद्य, आता खाद्यावरती बघायला गेलं तर समजा आपण 1 लिटरसाठी 300 ग्रॅम आपण एवढं खाद्य देतो. आता 15 लिटरची जी गाय आहे तर तिला आपण साधारण 300 ग्रॅम पकडायला गेलं तर 4.5 किलो खाद्य देतो आपण. तर 4.5 किलो खाद्याचा जो खर्च होणार आहे, तर आता आमच्या इथं आम्ही कारगिलचं खाद्य वापरतो, तर ते आम्हाला 32 रुपये पर के जी प्रमाणे भेटते. तर ते जर धरलं तर 32 रुपये प्रमाणे 4.5 किलोचे 144 रुपये खाद्यावरचा खर्च होणार आहे. आता मिनरल बाजारात गेलं तर भरपूर प्रकारचे मिनरल भेटतात. साधारण आपण मिनरलसाठी रोजचा खर्च 15 रुपये पकडलेला आहे. तर चाऱ्यावरचा खर्च 180, खाद्यावरचा खर्च 144 आणि मिनरलवरचा खर्च 15 रुपये, आज टोटल मिळून तुमचा खर्च 339 रुपये होणार आहे. तर आत्ता सध्या मार्केटमध्ये दुधाला भाव 3.5, 8.5ला 28 रुपये रेट चालू आहे. तर 3.5 आणि 8.5साठी 28 रेट चालू आहे. तर 15 लिटर दुधाचे जे पैसे होणार आहेत तर ते 420 रुपये तुम्हाला होणार आहे. आणि टोटल तुमचा जो खर्च आहे 339, तर यातून वजा केल्यानंतर तुम्हाला शिल्लक 81 रुपये राहणार आहे फक्त. तर ते 81 पण तुम्हाला भेटणार नाहीत, कारण की यामध्ये आपण लाईट बिल पकडलेलं नाही. त्यानंतर इतर काही खर्च आहे, समजा इमर्जन्सी असू दे किंवा गायीला मेडिकलचा आपण खर्च काय धरलेला नाही ह्याच्यामध्ये. तर हे जे 81 रुपये आहेत हे सुद्धा तुमच्याजवळ राहणार नाही. त्यामुळे 15 लिटरची गाय तुम्हाला परवडत नाही. आणि विकतचा जर चारा असेल तर अजिबातच परवडत नाही तुम्हाला. तर तुमच्या गोठ्यावरती कमीत कमी जर चारा जर विकतचा असेल, तर संपूर्ण जो वैरण तुम्ही विकत घेणार असेल, तर तुमच्या गोठ्यावरती कमीत कमी 18 लिटरची जर 18 लिटर दूध देणारी गाय तर पाहिजेच. तर हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. तर एकंदरीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर गोठ्यावरती कमीत कमी 18 लिटरची गाय पाहिजे आणि 15 लिटर दूध देणारी जर गाय असेल तर ती तुम्हाला परवडत नाही. तर चॅनलवर आपले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.